मात्र इतर वेळेस आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न करत असताना आम्ही काय योजना आणल्यात, काय योजना अर्थसंकल्पात दिल्यात, त्या कशापर्यंत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. जर त्या माहिती नसतील तर त्याच्या माहिती करून देतोय. आम्ही एक हेल्पलाईन काढलेली आहे 9861717171. ह्या नंबरवर जर कुणाला व्हॉट्सअप करायचं असेल तर त्या योजनांची माहिती त्यांना मिळू शकते. अशा अनेक बाबी ह्या आम्ही आमच्या परीनं करतोय. आम्ही महायुतीमधला एक घटक आहोत. ज्यावेळेस आमच्या पक्षाची जनसन्मान यात्रा असते त्यावेळेस आम्ही आमच्या पक्षाचं जे काही बॅनर्स असतील, जे काही कटआउट असतील ते सगळे लावत असतो. मात्र महायुतीच्या निमित्तानं पण आम्ही माहिती देण्याच्या करता ज्यावेळेस फिरतो मी, मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी, त्यावेळेस मात्र तिन्ही पक्षांचे लीडर, तिन्ही पक्षांचे संबंधित असणारे पोस्टर्स, त्यांच्या खुणा, त्यांची नावं, अशा पद्धतीनं आमचा कार्यक्रम चाललेला आहे. आताचा आपण अंदाज बघितला तर नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर निवडणुका लागतील अशी शक्यता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि आता नवरात्र पण त्या ठिकाणी सुरू होत आलं आहे. या पद्धतीनं दसरा पण पुढे येईल. पण आमचं काम आम्ही चालू ठेवणार आहे. आणि तुम्ही एक पाहिलं असेल पत्रकार मित्रांनो, आम्ही कुणावरही टीका करत नाही. आमचा कार्यक्रम माध्यमातून गेल्या सरकार आल्यापासून आम्ही केलेली कामं 1.5 वर्षातली, पुढं आम्ही काय काम करू पाहतोय, ज्या 10 योजना आम्ही अर्थसंकल्पात 65,000 कोटी रुपये खर्चाच्या दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या घटकांच्या करतायत, सगळ्या वयोगटातल्या लोकांच्या करतायत, मुलींच्या करता आहेत, वयस्कर लोकांच्या करता आहेत, त्याचबरोबर आमच्या तरुणींच्या करता आहे, शेतकरी बांधवांच्या करता. या प्रकारे आमचा हा जनसन्मान यात्रा चालू आहे. मी अनेक वर्ष राज्यामध्ये काम करतोय, परंतु अनेक निवडणुका मी पण लढवलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घड्याळ्याच्या चिन्हावर 99 पासून आम्ही लढवतोय. त्याच्याआधी आम्ही काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेसमध्ये पंजाच्या चिन्हावर आम्ही त्या ठिकाणी लढायचो. आज फिरत असताना ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद, मायमाऊलींचा प्रतिसाद, लाडक्या बहिणीचा प्रतिसाद पाहायला मिळतो, तसा कधीच मला पाहायला मागच्या कुठल्याही निवडणुकांच्यामध्ये मिळालेला नव्हता. हा निश्चितपणे सगळ्यात लोकप्रिय झालेली योजना म्हणून या योजनेकडे पाहिलं जातं आहे. पहिले 3 महिन्याचे पैसे जुलै ऑगस्टचे 3,000 आणि सप्टेंबरचे 1,500 हे दिलेले आहेत. आता पुढचे पण द्यायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. तुम्ही आत्ता बघितलं की आपल्या इथल्या शिंदेताई, आकांक्षा शिंदे ना, आकांक्षा शिंदे, अक्षरा शिंदे, त्यांनी 3,000 रुपये मिळाल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी 12,000 केले. मला काही महिला भेटल्या, दादा 3,000 मिळाल्यानंतर त्याचा राख्या आम्ही आणल्या, म्हणजे राखीला मांडणारा दोरा, मणी बिणी जे काय असतं ते आणलं 3,000चं आणि 20,000 रुपयाच्या राख्या आम्ही विकल्या. म्हणजे असं महिला त्यांच्याही पद्धतीनं त्या मिळणाऱ्या रकमेचा फायदा करून आपल्या कुटुंबाला कशी मदत होईल, त्यांना स्वतःला कशी मदत होईल याबद्दलचा प्रयत्न करतायत. आणि एक चांगल्या पद्धतीनं त्यांना आम्ही सबल करतोय, त्याच्यातनं आम्ही त्यांना सक्षम करतोय, त्यांना आम्ही सुरक्षितता पण देण्याचं काम करतोय. ह्या पद्धतीनं आमच्या विरोधक टीका करतात, परंतु आम्ही त्या टीकेला फार काही महत्त्व देत नाही. त्यांनी तुम्हाला आठवत असेल, पहिल्यांदा त्या योजनेला ही योजना अंमलातच येणार नाही सांगितलं. आम्ही आदिती तटकरे वगैरे सगळ्यांनी लक्ष घालून ती अंमलात आणली. नंतर म्हणले पैसे आता अकाउंटला टाकलेत, पटकन काढून घ्या नाही तर पैसे परत घेतील. असं कधी होतं का? तुमच्या अकाउंटला आलेले पैसे परत कसे जातील? पण तेही सांगितलं, परंतु ते निष्फळ ठरलं. नंतर कोणी त्यांचे लोक सांगतात आम्ही बंद करू, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. ह्या पद्धतीनं त्यांचं चाललेलं आहे. वास्तविक वीज माफीचा निर्णय हा एक चांगला शेतकऱ्यांच्या करता एक समाधानाची बाब आहे. आणि तुम्ही म्हणाल की दादा मग पूर्वी का नाही केलं? पूर्वी सोलरवरच्या वीज एवढं प्रोडक्शन नव्हतं. आता काय झालं, मधी 35 ते 36 हजार एकर जमीन आम्ही सरकारची उपलब्ध करून दिली, बॅरन लँड. आणि त्याच्यावर आता पूर्वी
एका मेगावॉटला 6 एकर लागायची, मग ती 5 एकरावर आली, आता आली 4 एकरावर, कारण साईज कमी झाली पॅनलची आणि पॅनलची कॅपॅसिटी पण वाढली. पूर्वी 530चे असायचे, आता 830चे आलेत आणि त्याच्यामुळं आपल्याला 9 ते 9.5 हजार मेगावॉट वीज सोलरची अवेलेबल होती, ॲव्हरेज 3 रुपयांनी. त्यामुळं आम्हाला तिथं बऱ्यापैकी रिलीफ मिळतोय आणि म्हणून आम्ही सांगतोय की आता पुढं 6 महिन्यांनी शेतकऱ्यांना दिवसाच आम्ही वीज देणार. शेतकऱ्यांची मागणीच होती की आम्हाला दिवसा वीज द्यावी, त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये करतोय. गाईच्या दुधाचे दर पण आजपासून 7 रुपये लिटर अनुदान त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीच्या आमच्या योजना आहेत, आम्ही त्या सांगतोय. आता एकत्रपणे पण आमच्या सभा होत आहेत. बाकीच्या राहिलेल्याही भागामध्ये कसं लवकर जाता येईल आणि महायुतीच्या जागा वाटपाचा पण लवकर कसा निर्णय होऊन बाबा मित्रपक्षाला कुठल्या, घटक पक्षाला कुठल्या वगैरे वगैरे अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न आहे. आम्ही व्यवस्थितपणे त्याच्यातनं मार्ग काढू, काही काळजीचं कारण. लाडकी बहीण योजना ज्यावेळेसपासून आली त्यावेळेसपासून तुम्ही यात्रा करताय, मोठा प्रतिसाद त्याला पाहायला मिळतो. आणखीन काही मतदारसंघात पुढे हा हे कंटिन्यू जाणार ना, हे पुढे राहणारच. इतरही पक्षांच्या म्हणजे जे आता तुम्ही मतदारसंघात केला राष्ट्रवादी काँग्रेस, इतर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये आम्ही जाणार आहोत. आम्ही नंतर एकत्र पण आमच्या सभा होणार आहे आमच्या महायुतीच्या, त्याच्यात पण आम्ही ह्या योजनांच्याबद्दल माहिती देणार आहोत. आत्ताही आमच्या एकत्रपणे पंतप्रधानांचे कार्यक्रम असल्यानंतर तुम्हाला आठवत असेल लखपती दिदीचा कार्यक्रम जळगावला झाला, त्याच्यानंतर परवा ह्याचा विश्वकर्मा काय त्याचा एक कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर अजून एक परवा मेट्रो, सोलापूर एअरपोर्ट, अशा पद्धतीनं 8-10 कार्यक्रम होते प्राईम मिनिस्टरचे, VCवर त्यांनी ते केले आणि ह्या पद्धतीचे कार्यक्रम आमचे चालू आहेत. जिथं शक्य असेल तिथं आम्ही पंतप्रधानांना आणतो, शक्य असेल तिथं आम्ही मुख्यमंत्री आणि आम्ही आमचे उपमुख्यमंत्री मिळून जातो. अशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे. अमित शहा राज्यामध्ये होते आणि अमित शहा राज्यामध्ये असताना यंदा महायुतीचं, मात्र 2029ला हे भाजपचं सरकार असेल अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं. कसं पाहता याकडे? कसं पाहतो म्हणजे तुम्ही जसं पाहता तसंच मी पाहतो. ह्यामध्ये प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, शिवसेनेला शिंदेसाहेबांना त्यांचा पक्ष, उद्धवजींना त्यांचा पक्ष, पवारसाहेबांना त्यांचा पक्ष, काँग्रेसला त्यांचा पक्ष, असं सगळ्यांचे पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आज ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही. महाराष्ट्राची राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे, इतर राज्यांची वेगळी. इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येतं. केजरीवाल पंजाब घ्या, दिल्ली घ्या, पश्चिम बंगाल घ्या, आंध्र प्रदेश घ्या, तेलंगणा घ्या, कुठंही कर्नाटक घ्या. पण इथं मात्र इथं स्टॅलिन घ्या, तामिळनाडू. तुम्ही पहा पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण कधी विचार केला नसेल, 1985 नंतर, नीट माझं ऐका, 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. 90ला मी पण निवडून आलो, तुम्ही आलो होतो का 90ला? तिथं काँग्रेसला 7 जागा कमी पडल्या. अपक्ष सुभाष अण्णा कुल, तोताराम कायंदे असे अनेक मान्यवर एकत्र केले आणि ते सरकार बनवलं. हे झालं 90ला. 95ला तुम्हाला माहिती आहे 135 का काहीतरी जागा भाजप शिवसेनेच्या आल्या. 9 अपक्ष घ्यावे लागले, ज्यावेळेस 45 अपक्ष निवडून आलेले होते. म्हणजे 95ला ते 99ला आमच्या होत्या 58, काँग्रेसच्या होत्या 75 आणि त्यांच्याही दोघांच्या कमीच होत्या, त्याच्यावर सरकार त्यांना करता आलं नाही. मग आम्ही शेकापाला घेतलं आणि इतर काही सहकारी मित्रांनी जनता पक्षाला घेतलं आणि सरकार केलं, समाजवादीला. अशा हे सगळ्या घटना आहेत ना. त्याच्यामुळं इतर राज्याची परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्राची पूर्णपणे परिस्थिती वेगळी आहे. परंतु कार्यकर्त्यांना मॉरल वाढवण्याच्या करता की बाबा पुढं आपल्याला करायचं आहे असं,
असं ते म्हणजे त्या हेतूने सांगितलं असेल, मला माहिती नाही. त्यांना त्यांचा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी करण्याचा आणि पूर्णपणे बहुमतात आणायचा अधिकार आहे. दादा, मंत्रालयाच्या बाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतमालाला भाव कशाबद्दल? शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून सोयाबीन मंत्रालयाच्या दारात. ऐका ना, सोयाबीनच्या संदर्भामध्ये तेलाच्या बद्दलचा जो टॅक्स होता त्याच्याबद्दल काही निर्णय घेतला का, तर सोयाबीनचा दर वाढावा म्हणून. जसं कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याचे दर वाढले, तांदळाची निर्यात बंदी उठवल्यानंतर तांदळाचे पण मार्केट बरं आहे. आम्ही जे आमच्या हातात आहे ते आम्ही करतो, दुधाच्या बद्दल किंवा इतर बाबतीमध्ये. आता ह्या संदर्भामध्ये सोयाबीन, कापूस, ऊसाचे पण दर आम्ही MSP म्हणजे FRP वाढती, पण MSP पण वाढावी म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढं चाललो आहे. तर शेतकऱ्याला चांगला दर मिळालाच पाहिजे म्हणून तर आम्ही कमी व्याजाने त्याला कर्ज पुरवठा देतो, चांगलं बियाणं देतो, वेगवेगळ्या पद्धतीने 1 रुपयात पीक विमा देतो. जेवढ्या काही सवलती देता येईल तेवढ्या देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. आमच्याकडे तर म्हणजे तुमच्या बँका इतक्या चांगल्या नाही आहेत याचं टीका करणं बरोबर नाही, पण खरं आहे ते सांगितलं पाहिजे. आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज देतो शेतकऱ्याला. पीक कर्ज 0% व्याज. पुणे जिल्हा बँक, सातारा जिल्हा बँक, माझ्या माहिती कोल्हापूर जिल्हा बँक, बहुतेक नगर जिल्हा बँक. त्याच्यामुळे शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जायला लागत नाही, पाठाणी व्याज द्यावं लागत नाही, अशा पद्धतीचं आहे. तिसरी आघाडी हो घातलेली आहे. तिसऱ्या आघाडीचं भाजप हे बहुमताने येईल असं अमित शहानी उत्तर केलं. त्याचं उत्तर दिलं ना. अरे बाबा, आता काय सांगितलं, व्यवस्थित सांगितलं. तिसरी आघाडी होतीये, तिसरी आघाडीची चर्चा देखील सुरू झाली आहे. त्याचा चेहरा तुम्ही होताल असं देखील बोलल्या गेलं. आता काय काय आम्ही पण ती न्यूज ऐकतो आणि आमची करमणूक होती. आता काय करणार, काही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहेच ना. आता वेगवेगळे अफवा उठतात. कधी कधी आम्ही सकाळी TV बघत असतो, म्हणजे काम आमचं उरकत असताना, त्यावेळेस काही बातम्या ब्रेकिंग न्यूज आम्हालाच कळत नाही, तिथं चालू असते ब्रेकिंग न्यूज. ह्याच्यात एवढं देखील तथ्य नाहीये. तिसरी आघाडी होईल. इव्हन चौथी पण प्रकाश आंबेडकर साहेब पण काय वंचित आघाडी करतायतच. त्यांचे उमेदवार त्यांनी काही जाहीर केले. राज्यात उलथापालथ सुद्धा होईल असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. मला माहित नाही बाबा, त्यांना काही माहिती असेल तर मला. दादा, एकीकडे आत्ताची परिस्थिती बघता मला काही ह्याच्यात होईल असं वाटत नाही. दादा, एकीकडे लाडक्या बहिणीसाठी योजना राबवत आहे, परंतु दुसरीकडे बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी आणि KYC करण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. दररोज सकाळी महिला बँकांच्या दारात जाऊन बसतात, संध्याकाळपर्यंत त्यांचे KYC होत नाही. तर यासाठी काही बँकांच्या अधिकाऱ्यांशी बँकांच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत. ही पहिल्यांदाच योजना आपल्या राज्यातल्या 2.5 कोटी वर्गाकरता आपण आणलेली आहे. गरीब आमच्या माय भगिनींकरता आणलेली आहे. 2.5 कोटी खातेदार तयार करणं काही सोपं नाही. इतर तरी खातेदारांचे खाते ऑलरेडी असतात, परंतु ह्या घटकातले खाते सहसा नसतात. ते आता तयार करतायत. आमच्या इथं तर काही बँकांनी 0 रकमेवर त्यांचं खातं उघडलेलं आहे. 0 म्हणजे बाकीकडे कसं काही मोठी रक्कम 500 वगैरे 1000 असे काहीतरी टाकावी लागते, तसं तो इतका गरीब वर्ग आहे. ह्या पद्धतीने आम्ही चाललो. दादा, उद्धव ठाकरेंनी उत्तर केलं की भाजपाच्या रुपटावर गुलाबी आली पडली आहे. काय भाजपाच्या रुपटावर, भाजपच्या रोपटावर गुलाबी. सांगतो, माझी बाजू तुम्हाला सांगण्याकरता बसलेलं. हे काहीतरी बोलला, ती काहीतरी बोलला, त्यांना लकलाप, मला काय घेणे देणे. मी माझी भूमिका मांडली. असं कुणी पण काही पण बोलत असतं, त्या प्रत्येकाला उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे. मी आज जनसन्मान यात्रेमध्ये तुम्ही पाहता, मी कुणावरही टीका करत नाही आहे, कुणावरही टीका करत नाही. कारण आमच्या योजनाच एवढ्या चांगल्या आहेत, आमचा कार्यक्रम एवढा चांगला आहे, आम्ही केलेलं काम आहे, आम्ही पुढं काय करणार आहे ते आम्ही सांगतोय. ह्याच्यावर आम्ही चाललोय.